नमस्कार मंडळी. ऋषिकेशला झाली गंभीर दुखापत. चला तर मग पाहूया आजच्या पुढील भागात आपल्याला काय पाहायला भेटलं. आता इकडे शर्वरीने प्लॅन केलेला असतो, तो म्हणजे तिच्या मोठ्या दादाला मारण्याचा. म्हणून आता ऋषिकेश रस्त्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेला असतो आणि मग जानकी आता तिथे जाते तर पाहते तर काय, तिथं खूपच घोळका असतो. मग ती त्या घोळक्याला बाजूला करते, कारण तिला थोडासा डाऊट येतो की हे ऋषिकेशच आहेत. आणि मग आता ती पुढे जाते आणि पाहते तर काय, खरंच ऋषिकेश बेशुद्ध अवस्थेत पडलेले आहेत. आणि जानकी मात्र खूपच घाबरते बरं का, खूप म्हणजे खूप. म्हणते, ऋषिकेश, अहो ऋषिकेश, काय झालं तुम्हाला? आणि मग आता तशीच ती तडक त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार असते. तेवढ्यातच आता सुमित्राई आणि अवंतिकासुद्धा तिथेच आलेले असतात. ऐश्वर्या पण तिथेच असते. मग ह्यांच्या मदतीने आता ती ऋषिकेश भाऊजींना सगळेजण दवाखान्यात घेऊन जातात. दुसऱ्या बाजूला आता ऐश्वर्याला त्या शर्वरीवरच डाऊट असतो. मग ती शर्वरीला कॉल करते आणि म्हणते, काय गयेश शर्वरी, तूच मारलंयस का त्या ऋषिकेशला? मग आता शर्वरी म्हणते, हो मीच मारलंय, पण आता तुला जानकीच्या इथे जाऊन बोलायचंय की जानकी तूच ऋषिकेशला मारलंस म्हणून, असं बोलायचंय तुला तिकडे जाऊन. आता ऐश्वर्या मात्र जानकीच्या समोर आलेली असते. पण तुम्हाला काय वाटतंय, ऐश्वर्या जसं शर्वरीने सांगितलंय तसं जाऊन बोलेल का? तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.